सभागृहाच्या मागणीनंतर फडणवीसांनी जरांगे प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली। त्याचवेळी जरांगेंशी काहीही देणं घेणं नाही, मात्र त्यांच्या मागे बोलविता धनी कोण हे शोधून काढणारच अशी भूमिका फडणवीसांनी सभागृहात मांडली। तर फडणवीसांच्या घोषणेनंतर जरांगेंनी पुन्हा एकदा शेलक्या शब्दात उत्तर दिले। कोणी जर कोणाची आयमाय काढणार असेल तर या सभागृहाकडून अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आढेवेढे न घेता असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असतं तसं, असं नाही। तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूने, ताकदीने उभा राहील। त्यामुळे अध्यक्ष महोदय, अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। एसआयटी सांगितली आहे, एसआयटी तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही। त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला। तुमचे नुसते आहे म्हणलो तर किती लागलं? आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही, तेव्हा कुठं गेलता? यासाठी नेमणाऱ्या सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो घ्यायला तो याकडे करायला लागला का सगळे? आणि तो यासाठीला चौकशाला घेऊन माझ्या आई बहिणीच्या मुर्दे पडून देऊ काय? मी नाही पडून देणार। मराठ्यांच्या आई बहिणीवर पोरावर हात उचलणार नाही, उचलून देणार तुला। तो टाक जेलला मी 50 वर्ष सजा भोगायला तयार आहे। आमच्या आई बहिणीच्या डोक्यात चिंदाड चिंदाड झाल्यात, चारही बाजूला त्यांना टाकेत। काय बोलतो? पाय मोडलेत, पाय आपताय घोळ्यात, पायात त्या पोरांच्या बी माता माऊलीच्या बी। तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का? आणि म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं। हा, त्यावेळेस म्हणतो माझ्या पोलिसाला मारलं। माय बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो, अंतरवालीतल्या, ती सगळ्यांची रक्षण करा।